नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये. मुरमुरे हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आज आपण मुरमुऱ्याचा फक्त 3 साहित्यात इतका सोपा पदार्थ पाहणार आहोत जो कोणीही बनवू शकेल आणि सगळ्यांना आवडेल, शिवाय पौष्टिकसुद्धा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं 6 वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत. जिन्नस एकाच वाटीनं मोजून घ्यायचे आहेत. फक्त 3च जिन्नस आहेत. तर 6 वाट्या मुरमुरे घेतले आहेत. कमी गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत नाही तर या प्रकारे मुरमुऱ्याचा चुरा होईल इतपत मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मुरमुरे भाजण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 मिनिटं लागू शकतात. मुरमुरे भाजण्यासाठी थोडीशी त्यानंतर घ्यायचं आहे गूळ बारीक या प्रकारे चिरून घ्यायचा आहे. गूळ घेताना शक्यतो हाताने जो लवकर फुटत असेल आणि रंगाने काळा असेल असा गूळ वापरायचा. चिक्कीचा गूळ वापरण्याचा प्रयत्न करायचा. जर तो आपल्याकडे मिळत नसेल तर बाजारात शक्यतो पांढरट किंवा सफेद रंगाचा गूळ नाही वापरायचा. या प्रकारे काळ्या रंगाचा गूळ घ्यायचा. याने रंग थोडासा पदार्थाला काळा येतो पण चव अगदी छान लागते. तुम्ही जर गूळ पावडर वापरली तर 6 वाट्या मुरमुऱ्यासाठी 3 वाट्या गूळ पावडर वापरायची आणि जर या प्रकारे काळा गूळ वापरला तर 6 वाट्या मुरमुऱ्यासाठी त्याच वाटीने 2 वाटी गूळ घालायचा. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचा आणि हा गूळ त्यामध्ये घालायचा. कमी गॅसवर गूळ पूर्णपणे वितळवायचा आहे. आपण इथे कुठल्याही प्रकारे चाचणी बनवणार नाहीत. तरीही हे आपण जे मुरमुऱ्याचे लाडू बनवतोय ते अगदी परफेक्ट बनवून तयार होतील याची गॅरंटी आहे. ते कसे ते मी सांगते. गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा. गूळ जेव्हा पूर्णपणे वितळून पातळ होईल तेव्हा त्याला बुडबुडे जेव्हा यायला लागतात तेव्हा 1 ते 1.5 मिनिट ते बुडबुडे येऊ द्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. म्हणजेच आपले मुरमुऱ्याचा जो गूळ आहे तो परफेक्ट बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता आपला गूळ वितळून त्याला थोडे थोडे या प्रकारे बुडबुडे यायला सुरू होत आहे. गुळाला पूर्णपणे फेस आला की त्याच स्टेजला समजायचं की आपला गूळ आपल्या लाडूसाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे बुडबुडे आपल्या गुळाला आलेले आहेत. त्यानंतर इथं घालायचा आहे पाव चमचा खाण्याचा सोडा. सोडा घातल्यामुळे याचा रंग खूप छान येतो आणि हे लाडू खुसखुशीत बनायला मदत होते. सोडा घातल्यानंतर अगदी पटकन हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे भाजून ठेवलेले मुरमुरे आहेत ते यामध्ये घालायचे. मुरमुरे घालून छानपैकी याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. कुठेही हे अवघड जात नाही. व्यवस्थित मुरमुरे आपल्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स होतात. त्यानंतर बाजूला मी 1 लिटर पाणी किंवा अर्धा लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं. का ते सांगते. हे लाडू वळताना जर ते थंड पडू नयेत किंवा जशाला तसे आपल्याला पटकन यावेत यासाठी मी पाणी उकळून घेतलेलं आहे. त्या उकळत्या पाण्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं गरम कढई तशीच गरम राहते. पूर्ण आपले लाडू वळेपर्यंत ही कढई गरम राहते. त्यानंतर मी वाटीत फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे थंड, जेणेकरून हे आपल्या हाताला पोळणार नाहीत. दिसायला अवघड दिसतं पण बांधताना बिलकुल अवघड जात नाही किंवा हाताला हे पोळत नाहीत. फक्त थोडं थोडं मिश्रण घेऊन ह्या हातातून त्या हातात फेकायचं आहे आणि आपोआप लाडूला आकार येतो. तुम्ही बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे. याला कुठेही खूप जास्त दाबायचं नाही. फक्त हाताने गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतके हे लाडू बांधायला सोपे आहे. तुम्ही बघू शकता अगदी फक्त या हातातून त्या हातात टाकले की परफेक्ट लाडू बनायला सुरू होतात. आणि जरी थोड्या वेळाने तुमचं मिश्रण थंड तुम्हाला वाटलं, घट्ट वाटलं तर 1 अर्धा मिनिट कढई गॅसवर ठेवायची. मिश्रण मिक्स करून पुन्हा खाली उतरायची. काहीच होत नाही. म्हणजे हे लाडू चुकण्याचा कुठेही चान्स नाही. जर तुम्हाला लाडू वळायला अवघड वाटत असतील तर तुम्ही एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे पसरून याच्या वड्या पाडू शकता, जी की मुरमुऱ्याची चिक्की बनून तयार होते. पण लाडू वळणं सुद्धा तितकंच सोपं आहे. अगदी 15 मिनिटात एवढे लाडू माझे वळून तयार झाले होते. 6 वाट्या मुरमुऱ्यामध्ये लहान साईजचे माझे 30 ते 35 लाडू बनवून तयार झाले होते. मुलांसाठी परफेक्ट स्नॅक्स आहे. अगदी गुळाचं आणि मुरमुऱ्याचं कॉम्बिनेशन परफेक्ट लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडतील आणि अगदी कुरकुरीत हे राहतात हवाबंद डब्यात ठेवल्यावर. एकदा ट्राय करून नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी.